राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. बऱ्याच वर्षापूर्वी एक फार सुंदर चित्रपट आला होता, हसते जखम त्याचं नाव होतं. माझे आवडते संगीतकार मदन मोहन यांनी त्या चित्रपटाला संगीत दिलं आणि त्याच्यात एक जे गाणं होतं, तुम जो मिल गए हो तो ऐसा लगता है सारा जहां मिल गया, एक भटके हुए राही को कारवां मिल गया. हे गाणं 6 महिन्यापूर्वी उद्धव ठाकरे आपल्या भावासाठी म्हणजे राज ठाकरे यांच्याशी म्हणत होते. 6 महिन्यापूर्वी यांची युती झाली, निवडणुका एकत्र लढवायच्या ठरवल्या आणि त्या एकत्र लढवल्या. पण आता यश अपयश घाटा नफा ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा बऱ्याच लोकांनी केली. मी काही त्या चर्चेत जाणार नाही. आणि मग यांचे आगाऊ सल्लागार सोकाने उर्फ संजय राऊत यांना एकदा खुमखुमी आली आणि त्यांनी सामन्यातून या 2 भावाला, खरं म्हणजे संजय राऊतचं कौतुक करावं वाटतं. इतकी वर्ष ठाकरेची चाकरी केली, पण संजय राऊत तुम्हाला हे माहीत नाही की कोण्याही ठाकरेला सल्ला दिलेला आवडत नाही. तुम्ही सामन्यातून चक्क सल्ला दिला त्यांना, फिरले असते तर बरंच काही निकाल वेगळे लागले असते. चला खैर, मी आज हा विषय घेऊन आलोय की 2 दिवसापूर्वी माननीय राज ठाकरे हे शिवसेनेचे एकमेव सर्वोच्च नेते, या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट एकनाथजी शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजे नंदनवन बंगल्यावर जाऊन घेतली. आता ही बातमी कशासाठी महत्त्वाची की महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक क्रांतिकारक निर्णय कल्याणमध्ये घेतला आणि त्यांनी शिवसेनेला म्हणजे एकनाथजी शिंदेंना पाठिंबा दिला. यावर आदळापट थोरल्या ठाकरेच्या घरी खूप झाली, पण त्याला काही राज ठाकरेने भीक घातली नाही. आणि माजी आमदार राजू पाटील हे राज ठाकरे साहेबांना विचारल्याशिवाय काहीच करत नाही, त्याच्यावर सगळ्यांचा विश्वास आहे. आता खरं म्हणजे राज ठाकरे हे भेटायला गेले, जे काही दृश्य आमच्या पाहण्यात आली तर राज ठाकरे एकटेच होते. म्हणजे त्यांचे दरबारी, त्यांचे भाट हे कुणीही सोबत नव्हते. म्हणजे अत्यंत महत्त्वाचं काम शिंदे साहेबाकडे होतं असं दिसतं. आणि शिंदे साहेबांना राज ठाकरेंनी भेटायला जाणं, राज ठाकरेंच्या घरी येऊन बरेच लोक भेटतात, पण ते फार कमी भाग्यवान लोक आहेत ज्यांच्याकडे राज ठाकरे स्वतः जातात. खरं म्हणजे आज भेटतात का एकनाथजी शिंदे आणि राज ठाकरे? नाही. एकनाथजी शिंदे मला वाटतं मुख्यमंत्री असताना त्यांच्या घरी गेले, नंतर गेले. पण राज ठाकरे स्वतःहून भेटायला गेले. ह्या महानगरपालिकेच्या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याला एक वेगळं महत्त्व आहे. आणि त्याहूनही मोठं महत्त्व आहे की शिंदे साहेब ते एकटेच असतात, पण राज ठाकरे आपल्यासोबतचा लवाजमा भाट भडभुंजे यांना कुणाला घेऊन गेले नाहीत. म्हणजे खूप महत्त्वाचं काम असं दिसतंय, ती चर्चा झालेली दिसते. आणि ज्यावेळेस ही भेट प्रसारमाध्यमातून आली की सुपर प्रवक्ता यांनी आपले अकलेचे तारे सोडायला सुरुवात केली. आम्ही काय कुणावर पाळत ठेवतो का, आम्ही कुणाला काय बंधन घालतो का, कशामुळे गेले, काय गेले. अरे कशामुळे संजय राऊत आपला मूळ व्याध एवढा उठलाय. आणि हो यार, त्या मूळ व्याधून मला आठवलं, आमच्या लहानपणी जत्रेचे ते असे वैदू लोकांचे पाल लागायचे, ते जडीबुटी औषध देणारे. त्याच्यात एक वैदू होता, त्याचा तो शेर मला अजूनही लक्षात आहे. त्यांनी तो शेर मूळ व्याधवर म्हटलेला आहे. काय म्हटलेलं आहे? क्या अजब मर्ज बावासीर है. अजब मर्ज म्हणजे काय? अद्भुत रोग. बावासीर म्हणजे मूळ व्याध आहे. जैसे खुदा ने फुल्या फुल्या मारा हुआ तीर आहे. आता बाण एखाद्याला लागल्यावर मागं जसे त्याचे पंख राहतात तशा पद्धतीचं जे वर्णन आहे. मला उगच आठवलं की राज ठाकरे स्वतंत्र आहेत, ते एका पक्षाचे प्रमुख आहेत,
शिवसेनेचे सर्वोच्च नेते एकनाथजी शिंदे आहेत, म्हणजे ते एका पक्षाचे प्रमुख आहेत. दोन प्रमुख भेटले, तुला काय करायचं रे? तू भालदार चोपदार, तुला काय घेणं देणं? हा, तुझा हक्क असा आहे की तुझ्या परवानगीशिवाय शरद पवार साहेबांनी कुणाला भेटू नये किंवा उद्धव ठाकरेंनी कुणाला भेटू नये, इथपर्यंत ठीक आहे. तू राज ठाकरेवर आपला तो अधिकार गाजवायला निघाला. आणि खरं म्हणजे मागे एकदा त्या संजय राऊतनं बोलताना सांगितलं, एकनाथ शिंदे तुम्ही डोक्याला तेल लावा, घोडं तेल लावा का तेल लावा आणि शांत बसा. मी त्यांना तेव्हा म्हणलं होतं की एकनाथजी शिंदे शांत झाल्यावर काय होतं एकदा उद्धव ठाकरेला विचार, सत्ता गेली राव तुमची, म्हणून हा तुमचा राग आहे. म्हणजे राज ठाकरे एकनाथ शिंदेला जाऊन भेटल्या, खरा राग तुमचा आहे की ज्या एकनाथ शिंदेमुळं तुमच्या पायाखालची सत्तेची सतरंजी निघून गेली, तुम्हाला माझी व्हावं लागलं. आता ती एवढी दुर्दैवी वेळ तुमच्यावर आली की तुम्हाला कुणाची तरी मदत घेतल्याशिवाय विधान परिषदमध्ये सुद्धा जाता येत नाही. अरे काय हाल करून ठेवलेत. आणि पुन्हा तुम्ही एकनाथ शिंदे साहेबाला म्हणता की शांत तर राहा, डोक्याला तेल लावा, शांत बसा. शिंदे साहेब ज्या वेळेस शांत बसते त्यावेळेस तुमचं काय होते तुमच्या लक्षात आहे. आणि आमचे शिंदे साहेब सुद्धा किती म्हणजे माणूस आहे बघा, फार कमी बोलतो, हसत नाही, बोलत नाही. आता का राज ठाकरे त्यांना पहिल्यांदा भेटायला गेलेत का? नाही, या अगोदर भेटलेत. पण जसं राज ठाकरे पहिल्यांदा भेटायला आलेत असं त्यांचं स्वागत केलं, शाल घातली, लाल गुलाबाच्या फुलाचा पुष्पगुच्छ दिला. शिंदे साहेब तुम्ही राज ठाकरेच्या हातात गुलाब दिले, पण संजय राऊतच्या नको त्या भागात त्या गुलाबाचे काटे टोचले ना. आता त्या काट्याची जी आग आहे ती कैला जीवन लावायचं का बर्नाल लावायचं का चंदन पावडर लावायची याच्यातच वेळ चाललाय. अरे कोण कुणाला भेटतंय? तेल तेल्याचं जळते, मशालजीची छाती जळते, अशातला प्रकार आहे. संजय राऊत आपल्या पुरतं बघा. पुन्हा तुम्ही एकनाथ शिंदेना डिवचू नका, नसता अजून काही तुमच्या खालचं ओढून घेतील. धन्यवाद.